माझ्या इथं पायाला फ्रॅक्चर झालंय आणि रक्त गेलं इकडे खालीपर्यंत बघू शकता. ओ बाबा बाबा बा लाईन तर आहे खालीपर्यंत गेली. पण आज घाबरत कराय पण हिम्मत केली. बापासोबत सेल्फी काढले, छान वाटले एकदम मस्त पैकी. कचकिलाला कचका. इथून आहे पोषण बुरुंडी वॉटरफॉल. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. दिस साइड तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर बासू स्टार्ट स्टेज पर पोषण आहे. तर पोषण मस्त पैकी इतकं सारे. आता आम्ही गावाकडे आलो होतो, सांजो आणि मी. हे कच्चे आंबे आहेत, बॅगमध्ये पिकलेले आंबे आहेत पोषणनो. तर आता ते घेऊन आम्ही नाशिकला जातोय. शेंगा दिल्या, सर्व काय दिलंय. कोकणची हेच वेगळी. आई इथपर्यंत आम्हाला सोडायला आली होती. आता सांजो मी आता जाऊ राहिलोय नाशिक. चलो लेट्स गो एन्जॉय करा. आता वाजतायत जवळजवळ किती वाजतायत सांजो? 6 तरी वाजतायत, 5:30-6. चला 8 वाजेपर्यंत आरामात पोहोचू. लेट्स गो एन्जॉय करा. कचकिलाला कचका. तर मस्तपैकी आम्ही निघालोय. हा माझा गाव आहे, एकदम डोंगराच्या कुशीत वसलेला. सनसेट आता होईलच, बघू शकता. एकदम सुपर डुपर गावाची इकडे शाळा आहे. हा गावाचा डोंगर आहे, इकडे गावाची शाळा आहे मस्तपैकी. चला लेट्स गो एन्जॉय करू. मस्तपैकी निघालोय आपण कचकिलाला कचका चुम्मेश्वरी पोषण. कालचा ब्लॉग बघितला असेल. आज आम्ही निघालोय आता मस्तपैकी सुपर डुपर. आई सोडायला आली होती आणि माझा चेहरा तर एकदम कचकिलाला कचका झाला असेल रे, कारण खूप घाम होता. आम्ही ते एवढं सारं घेऊन वरती आलो ना, त्याच्यामुळे. तर ही आहे माझ्या गावाची वाईब. कशी आहे मला कमेंट करून सांगा. एकदम कचकिलाला कचका सुपरा. चला थोडासा आता घाईत आहे. बरं आहे ना एकदम? चल बरे आहे ना? तर अशा प्रकारची ही आमच्या गावाकडची वाईब आहे पोषांनो. कशी आहे मला कमेंट करून सांगा. मस्त सुपर डुपर. गावाच्या बाहेर पण एक हापशा, गावाच्या मध्ये पण एक हापशा. आणि आता मी आणि सांजू स्पेशली निघालोय नाशिकला. आहे ना सांजू? मुक्काम पोस्ट नाशिक. आणि थोडंसं आता बसायला थोडीशी हे अडचण आहे, कारण पाठीमागे कच्चे आंबे आहेत, पुढे सांजू आहे. आईची तब्येत थोडीशी डाऊन होती. आईला भेटायला आलो होतो आम्ही. मस्तपैकी सेल्फ्या वगैरे काढल्या, एकदम मस्त वाटलं. डोंगरा कशी आहात, झाडा कशी आहात मला कमेंट करून सांगायच्या मायची कटकट. आज पहिल्यांदा आयुष्यात मी बाबासोबत सेल्फी काढली, तर मला लय भारी वाटला. पहिल्यांदा फर्स्ट टाइम. पण असं वाटलं बरं का, काय हे खूप पहिलं करायला पाहिजे होतं. पण आज घाबरत कराय पण हिम्मत केली. बापासोबत सेल्फी काढले, छान वाटले एकदम मस्त पैकी. कचकिलाला कचका चुम्मेश्वरी. चलो अभी हम निकले हैं नासिक की ओर. ओ हो सांजूला लागली झोप. इकडची वाईब कहा एकच नंबर पोषण. सुपर डुपर कचकिलाला कचका वन साइड. आणि रस्ता पण ह्या साईड जाता चांगला झालाय ना, तर थोडंसं चांगलं वाटतं. फक्त मध्ये असे गचूड भिचूड स्पीड ब्रेकर आहेत. इथून आहे पोषण बुरुंडी वॉटरफॉल. तर हा वॉटरफॉल एक वेळ आपण डेफिनेटली एक्सप्लोअर करू. चलो लेट्स गो. आपली आता बॅटरी पण थोडीशी लो व्हायला लागले, तर आपल्याला बॅटरी थोडीशी ठेवावी लागेल. चाळीस. तर आम्ही ना मस्तपैकी ज्यूस प्यायला इथं हर्सुलमध्ये थांबलो होतं. मँगो ज्यूस पिला है ना सांजो. आणि हर्सुल की वादिया गलिया मैं तो आपको घुमा रहा हूँ मस्तपैकी. हे हर्सुलच्या गल्या बिल्या आहेत. आणि हर्सुलची ही जुनी चिंच आहे. आपलं आंब्याचं गाठोडं थोडंसं सुट्टं झालंय, तर त्याला आपल्याला कचकिलाला कचकन बांधायचं आहे. तर आपण ते पण बांधूया आणि इथून पहिली कल्टी मारू. चला बघूया वहिनी आहे का. आमचे दुकान आहे, तुम्हाला माहीत आहे की नाही हर्षुलला? अरे हाय ना गिफ्ट शॉप ही. तर मला तरी वाटतं आता बंदच असेल गिफ्ट शॉप. एकदम कचकिलाला कचका. हे बघा इधर है हमारा गिफ्ट शॉपी, लेकिन गिफ्ट शॉपी है हमारा बंद. यही है दीपावली लेडीज टेलर अँड गिफ्ट कटलर. हे बरं का इथं. तर मस्तपैकी पोषव आपला ऍक्सिडेंट झालाय सुपरा डुपरा. सांजूला थोडंसं लागलंय, मला पण लागलंय. हे बघा तुम्हाला दाखवतो. पोषा भाईचा ऍक्सिडेंट. आणि आपला हा धीरज भाऊ आहे, घ्यायला आला होता. माझी बाईक घेऊन येतोय आपला ब्रदर, आणि ब्रदरची बाईक आहे FC. आणि चाललोय गंगापूर रोडने आता पोषा शिवाजीनगर. हॅलो गाईज, तर मस्तपैकी ब्रदरच्या इथं आलोय. आणि ना एवढे शिडे चढून जायचे आहेत बरं का. ह्या साईडला. आणि आपल्या पायाला लागलंय बघू शकता तुम्ही ह्या साईडला. हे बघा. ओय माय गॉड.
पॅन्ट बिंट फाटले पोशाला आपल्याला चढायचं आहे आणि चढू राहिलो मी असा. चला ब्लॉग बघत राहा पोशा. आणि किती लागलं आहे थोडीशी घाई करू नका, सर्व काही दाखवतो. किती लागलं आहे बघू शकतो तुम्ही. हे बघा माझ्या इथं पायाला फ्रॅक्चर झालं आहे आणि रक्त गेलं इकडे खालीपर्यंत बघू शकता. ओ बाबा बाबा वा, लाईन तर आहे खालीपर्यंत गेली, इथपर्यंत लाईन गेली बघू शकता. हा झाला आहे आपल्या पॅन्टीचा अवतार. सुपरा डुपरा ॲक्सिडेंट. कसा आहे मला कमेंट करून सांगा. आणि सांजूला पण थोडंसं लागलं आहे, सांजूच्या इकडे लागलं आहे, थोडंसं खांद्याला लागलं आहे इकडे, ते पण तुम्हाला मी दाखवतो ब्लॉगमध्ये. बने राहो पोषानं. आता मी पोचलो आहे शिवाजीनगरला ब्रदरच्या इथे. रात्रीचे वाजता आता 10:30. ॲक्सिडेंट झालं आहे 7:30च्या आसपास. तिथं गिरणाऱ्याला आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो, थोडासा प्रथम उपचार तिथं केला आणि आता इकडे आलो आहे. तर हाताला पण बघू शकता हँड ग्लोव्ज घातले नव्हते, तर हाताला बघा कसं लागलं आहे. पाण्याचं थोडंसं आलं आहे, हे बघा बघू शकता हे लागलं आहे हाताला. आणि थोडंसं मायनर चोट इथं आली एकदम, ही बघा ह्या साईडला. दुसरं काय नाही, हँड ग्लोव्ज वगैरे मी घेऊन गेलो होतो, पण आजच्या राईडमध्ये म्हटलं नॉर्मल राईड आहे, हँड ग्लोव्ज घातले नाही, त्याच्यामुळे हा सगळा धिंगाणा सगळा झाला आहे. रायडिंग गिअर होतं म्हणून हे बघा इकडे पण कुठं काही स्क्रॅच वगैरे काय आले नाही. स्क्रॅच म्हणजे आपल्या बॉडीला स्क्रॅच पोषण एकदम सुपरा डुपरा. अवतार चांगला आहे. इकडचं थोडंसं नॉर्मल हे बघा, इकडे पण थोडंसं डाग आहेत, म्हणजे इथे थोडासा लागला असेल, बघितला नाही मी अजून. आणि ही पॅन्ट मी स्वतःहून फाडली ते ड्रेसिंग करताना. इकडे आयफोन होता, आयफोनला लेन्स लावली होती, त्याच्यामुळे आयफोन वाचला आहे बघा. आयफोनचा एकदम इकडे हेच झालं, जिथं आयफोन होता पूर्ण स्क्रॅच झालेला. लेन्स लावल्या होत्या कॅमेऱ्याला म्हणून तो वाचलाय पोषाने. तर मित्रांनो आता हा ब्लॉग इथेच एंड करतोय है ना गोपीचंद. करायचा बंद ब्लॉग? तुझी मर्जी. तर मस्त माझी मर्जी. तर आता ब्लॉग इथे थांबू. चला जेवणाला वगैरे इकडे जेवण वाढलंय मस्त. पनीर भाजी वगैरे आज खाऊ आम्ही. चला.